ह्या भागातल्या 50% मुली 10वी पर्यंत सुद्धा शिकत नाही। 2-2, 3-3 मुली बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मारल्या गेल्या। पूर्ण जंगलातून प्रवास करावा लागतो। या परिसरातली अनेक मुलं माध्यमिक शिक्षणापासून अनेक वर्षे वंचित आहेत। ही वस्तुस्थिती आणि हे भीषण वास्तव। या सगळ्या मुलांचं जे शैक्षणिक नुकसान झालं याची जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेणार आहे का? की डोंगरी भागात जिल्हा परिषदेच्या शाळेतून बाहेर पडली, त्यांचं नेमकं पुढं काय झालं? बोला अध्यक्ष महोदय, ही लक्षवेधी महाराष्ट्रातल्या डोंगरी विभागात वाड्या, वस्त्या आणि धनगर वाड्यावर जी लोक राहतात, या सगळ्या लोकांच्या मुलांचं शैक्षणिक भवितव्य किती भीषण आहे हे सभागृहाच्या आणि महाराष्ट्राच्या निदर्शनास आणून देणारी ही लक्षवेधी आहे। मी या लक्षवेधीमध्ये प्रामुख्यानं एका ऐनवाडी आणि धनगरवाडी गावचा उल्लेख केला आहे की ज्या गावांच्या पासून 11 किलोमीटरपर्यंत 9वी 10वीची माध्यमिक शाळा उपलब्ध नाही। पूर्ण जंगलातून प्रवास करावा लागतो। राईट टू एज्युकेशन हा ॲक्ट केंद्र सरकारनं आणला। प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार हा कंपल्सरी कायद्यानं दिला। अशा काळामध्ये या परिसरातली अनेक मुलं माध्यमिक शिक्षणापासून अनेक वर्षे वंचित आहेत। ही वस्तुस्थिती आणि हे भीषण वास्तव आपल्याला स्वीकारावं लागतंय। आणि म्हणून मी स्पेसिफिक 2-3 प्रश्न या ठिकाणी विचारणार आहे की ह्या सगळ्या मुलांचं जे शैक्षणिक नुकसान झालं याची जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेणार आहे का? प्रामुख्यानं 21 पट असताना सुद्धा त्या ठिकाणी माध्यमिक शाळा आपण उपलब्ध करू शकलो नाही। 2-2, 3-3 मुली बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मारल्या गेल्या। त्यानंतर त्या ठिकाणची शैक्षणिक परिस्थिती काय झाली असेल याचा विचार कधी आपल्या शिक्षण विभागानं केला नाही। आणि या सगळ्या परिसरातल्या मुलांना महाराष्ट्राच्या प्रमुख प्रवाहात येण्यापासून थांबवण्याचं पाप खरं तर आपल्या या विभागाच्या माध्यमातून घडले ही वस्तुस्थिती आहे का? हा एक माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। आणि उद्याच्या काळामध्ये या डोंगर वस्तीमध्ये राहणाऱ्या वाड्या, वस्त्या, धनगर वाड्यातल्या मुलांच्यासाठी म्हणून विशेष बाब म्हणून काही योजना शिक्षण विभाग त्यांना प्रमुख प्रवाहात आणण्यासाठी आणणार आहे का? आणि तिसरा एक महत्त्वाचा धोरण म्हणून मला प्रश्न विचारायचा आहे की जी मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेतनं 7वीला बाहेर पडली, 8वीला बाहेर पडली, मंत्री महोदय त्या मुलांचं पुढं भवितव्यात काय घडलं? त्या मुलांनी 8वीत शाळा सोडली का 9वीत सोडली का ती मुलं 10वी झाली, त्यातली किती मुलं ग्रॅज्युएट झाली, याचं कधीतरी ऑडिट किमान ह्या डोंगरी भागातल्या मुलांच्यासाठी आपण करणार आहोत का? आणि खरोखर ही वस्तुस्थिती जर असेल तर शासन गांभीर्यानं त्यांना न्याय देण्यासाठी उपाययोजना करणार आहेत का? हे माझे स्पेसिफिक 3 प्रश्न शासनासमोर आहेत। सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य विनय कोरे सावकारांनी ऐनवाडी तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणच्या शाळांच्या वर्गखोल्यांचा विषय या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। सर्वप्रथम सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून सन्माननीय सदस्यांच्या निदर्शनाला आणेन की जिल्हा परिषदेच्या शाळांना वर्ग अधिकचे जोडणं हा अधिकार आपण ग्रामीण स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि शहरी भागामध्ये महापालिका आयुक्तांना या ठिकाणी दिलेले आहेत। ऐनवाडी विद्यामंदिर जिल्हा शाहूवाडी तालुका हे सन 2 वर्षापूर्वीपर्यंत जुगाई हायस्कूल पणुंद्रे मार्फत या ठिकाणी भागशाळा 9वी आणि 10वीची या ठिकाणी आपण चालू होती। परंतु सन्माननीय अध्यक्ष महाराज, ऐनवाडी शाळेतनं 8वीतले उत्तीर्ण झालेले 4 विद्यार्थीपैकी 3 विद्यार्थी मुंबईला गेले आणि 1 विद्यार्थी कापशी या शाळेमध्ये गेल्यामुळं सदरची भागशाळा विद्यार्थी नसल्यामुळं त्या ठिकाणी बंद जरी झाली असली तरी जसं सन्माननीय सदस्य विनय कोरे सावकार डोंगरी भागातले आहेत, सावकार मी पण तसेच डोंगरी भागातला आहे आणि आपली वस्तुस्थिती आपलं म्हणणं रास्त आहे की विद्यार्थ्यांची गैरसोय 3-3, 4-4 किलोमीटर, 5-5 किलोमीटर चालत जायला लागू नये। आणि विशेषतः डोंगरी भागात वन्य श्वापदांचा त्रास, पावसाळी काळामध्ये ओढ्यांना
नाल्यांना येणारा पूर आणि विद्यार्थ्यांना एकटं जावं लागल्यामुळं असणारी असुरक्षितता, तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक समग्र अशा पद्धतीचं नवीन धोरण शैक्षणिक त्याचा एक शासन निर्णय हा नजीकच्या काळामध्ये आपण आणतोय. तथापि आता जे आपण सांगताय ते पुणिंद्रे बरोबर ना, ऐनवाडी तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर इथल्या चालू शैक्षणिक वर्षापासून 9वी आणि 10वीचे वर्ग विशेष बाब म्हणून चालू करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आजच दिले जातील. आणि त्याचबरोबर कुठेही म्हणजे हा विषय आपण लक्षवेधीच्या मार्फत उपस्थित केला, इथं तर न्याय या प्रश्नाला आपण दिला, पण एकूणच डोंगरी विभागामध्ये अशा पद्धतीचं पटसंख्या जरी कमी असली तरी डोंगरी भागासाठी विशेष बाब म्हणून पटसंख्येचा विचार न करता विद्यार्थ्यांना त्यांच्याशी जवळ नजदीक हे शिक्षण उपलब्ध करावं अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा जिल्हा परिषदेला या ठिकाणी आजच दिल्या जातील. ठीक आहे, समर्पक उत्तर आहे कोरे सावकर. एकच प्रश्न अध्यक्ष महोदय की अतिशय सकारात्मक उत्तर मंत्री महोदयांनी दिलं, मी त्यांचा आभारी आहे. फक्त मी एक तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न विचारला की डोंगरी भागातली जी मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेतनं बाहेर पडली त्यांचं नेमकं पुढं काय झालं याचं कधीतरी ऑडिट शिक्षण विभाग करणार आहे का? आज मी तुम्हाला सांगेन की या भागातल्या 50% मुली 10वी पर्यंत सुद्धा शिकत नाहीत. स्पेसिफिक ह्या डोंगरातल्या वाड्या वस्त्यात राहणाऱ्या, हे भीषण वास्तव आहे महाराष्ट्राचं आणि हे आपल्याला हे ऑडिट केल्याशिवाय समजणार नाही. आणि हे ऑडिट करावं आणि हे समग्र धोरण जे आपण आणणार आहात ते लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करावा एवढी आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य विनय कोरे सावकारांची सूचना एकदम रास्त आहे. अशा पद्धतीनं डोंगरी भागातल्या विद्यार्थ्यांचं जिल्हा परिषद शाळेतनं बाहेर गेल्यानंतर त्यांना माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण, 11वी 10वीच्या कॉलेजचं शिक्षण मिळतं का या संदर्भात एक ड्राईव्ह घेण्याच्या सूचना सर्व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभाग प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या जातील. आणि त्या पद्धतीनं या विद्यार्थ्यांना नजदीक उच्च शिक्षण सुद्धा मिळावं या अनुषंगानं या समग्र शिक्षण धोरणामध्ये या मुद्द्याचा सुद्धा विचार निश्चितपणाने केला जाईल आणि धोरण लवकरात लवकर मंत्रिमंडळापुढे आणलं जाईल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.